तर आज होतं मळणीचं काम. नमस्कार, मी ऋषिकेश. शेतकरी कुटुंबात म्हणलं की सगळ्यांना कामं करावी लागतात. म्हणून आजही माझाही नंबर शेताकडे होता. सगळ्यांची जेवण झाली आणि ट्रॅक्टर लागलं ते म्हणजे आमच्या सोयाबीनच्या थप्पीला. आज बऱ्याच दिवसांनी मी शेतात काम करणार होतो. सोयाबीन काढायला सुरुवात झाली. मला वाटलं मस्त नेहमीसारखं पांढरे दाणे येतील. सगळी घाणच येण्यास सुरुवात झाली. माझ्याकडे हे एक पोतं भरायचं काम भेटलं होतं. हळूहळू सगळी सोयाबीनची थप्पी चुरा होत होती आणि एक कट्टाबी भरत होता. आधी ओली सोयाबीन असल्याने सगळे खराब दाणे येत होते. मग हळूहळू मस्त सोयाबीन निघायला सुरुवात झाली. अपेक्षेपेक्षा आम्हाला कमी सोयाबीन झाली म्हणून पप्पाच मला सांगत होते. पावसाने याही वर्षी आमचं खूप नुकसान केलं. एवढं सगळं होऊनही तो हार मानत नाही. म्हणूनच तर त्याला शेतकरी राजा म्हणतात. लगेच नंतर 1.5 घंट्यात ट्रॅक्टर सगळी सोयाबीन काढून निघून गेलं. थोडी तहान लागली. मग शेजारच्या शेतात विहीर होती. तिथून पाणी बी घेऊन आलो. अजून काही काम संपलं नव्हतं. मी एकट्याने सगळं बूज एका जागी जमा करून टाकलं. इळ्याने माझ्या हाताला चांगलाच फोड आणला होता. तोपर्यंत सगळी पोती शिवून तयार झाली होती. मी त्यावर आराम करत बसलो. मग गाडी बैल झुकली. आता एक एक खेप करून पोती घरी न्यायची होती. गाडी बैल झुकली. गाडी बैलात बसून गाडी बैल खळ्यावर घेऊन आलो. पोते सगळे भरले. संध्याकाळ झाली आणि आम्ही सगळं काम करून घरी निघालो. तसा घराचा रस्ता दूर होता, पण काम करून मनाला थोडा आनंद वाटत होता आणि आम्ही सगळे घराकडे निघालो.